नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक न फाटता न तुटता कशा प्रकारे बनवावे, परफेक्ट उकड कशा प्रकारे बनवावी यासाठीच्या महत्त्वपूर्ण टिप्स मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितल्या आहे। तसेच मोदक वाफवताना देखील काय काळजी घ्यावी म्हणजे ते फुटणार नाही हे मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मोदकांचं सारण किंवा पुरण तयार करून घेऊ। त्यासाठी 1 टीस्पून साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये साधारण अर्धा टेबलस्पून मी खसखस घेतली आहे। आता ह्या तुपावर ही खसखस आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे। खसखस नीट भाजल्या गेली की मोदक खूप चविष्ट होतात। हे बघा, ही खसखस जरा भाजून झाली, अगदी हलक्या तांबूस रंगाची झाली आहे। आता यामध्ये 1 वाटी नारळाचा चव घालणार आहे किंवा खोलेलं ओलं नारळ घालणार आहे। अर्धा ते 1 मिनिटासाठी हा नारळ आणि खसखस आपण थोडं परतून घेऊ। आता यामध्ये अर्धी वाटी चिरलेला गूळ घालूया। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सारण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, गूळ या नारळामध्ये पूर्णपणे विरघळला आहे, पण अजून हे सारण थोडंसं ओलसर वाटते आहे। या प्रकारे जर आपण उलथण्याने दाबलं तर हे असं ओलसर आहे, त्यामुळे थोड्या वेळासाठी हे जरा परतून घेऊ। मोदकाचं हे सारण खूप कोरडं नसावं पण खूप ओलसर देखील नसावं। हे जर जास्त ओलसर असलं तर मोदक वाफवताना फुटतात, गुळाचं पाणी बाहेर येतं आणि खूप कोरडं झालेलं देखील चांगलं लागत नाही। त्यामुळे मध्यम ओलसर राहील इतपत हे आपण परतूया। हे बघा, झालंय हे परतून। आता हे खूप ओलसर देखील नाही आणि खूप कोरडं देखील नाही, ह्याच प्रकारचं आपल्याला ठेवायचं आहे। अजून थोडं गार झाल्यानंतर देखील हे जरा कोरडं होतं। आता आपण गॅस बंद करूया। यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची आहे आणि अगदी चिमूटभर जायफळाची पावडर घालणार आहे। आता मोदकाचं हे सारण आपण पूर्णपणे गार होण्याची वाट बघूया। त्यानंतर आता आपण उकड बनवून घेऊ। उकड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी मी इथे दूध घेणार आहे। दूध का वापरायचं तर पांढरे स्वच्छ आणि सॉफ्ट असे मोदक दूध वापरल्यामुळे होतात। तुम्हाला फक्त पाणी वापरायचं असेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये देखील हे मोदक बनवू शकता। आता आपण हे दूध पाण्याच्या मिश्रणाला उकळी आणून घेऊया। तुमची उकड कशी तयार होते यावरच तुमचं मोदक बनवण्याचं तंत्र अवलंबून असतं। उकड जर फसली तर मोदक नीट जमत नाही, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक बघा। खूप सोपं आहे, सरावानी ह्या गोष्टी खूप सोप्या होतात। हे बघा, याला नीट उकळी आली। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। अगदी चिमूटभर पिठी साखर घालणार आहे। पिठी साखर मोदकाच्या उकडमध्ये घातल्यामुळे मोदकाला मस्त चकाकी येते। अर्धा टीस्पून इथे साजूक तूप घालणार आहे। आता यामध्ये 1 वाटी तांदळाची पिठी किंवा मोदक पिठी घालूया। घरच्या घरी मोदक पिठी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे, तो नक्की बघा।
उलटण्याच्या साहाय्याने हे थोडं मिक्स करून घेऊ। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मोदकाची उकड काढताना बेताच्या आकाराची कढई घ्या। तुम्ही जर उकड कमी आणि कढई मोठी घेतली तर हे पाण्याचा अंदाज चुकून जातो। भांड मोठं असतं त्यामुळे पाणी खूप लवकर गरम होतं, लवकर वाफ होऊन जाते आणि पाणी कमी होतं। त्यामुळे कमी उकड असेल तर लहान भांड आणि जास्त असेल तर मोठं भांड घ्या। हे बघा, या प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवू आणि 1 ते 2 मिनिट याला मंद आचेवर वाफ काढून घेऊया। झालंय हे, आता आपण गॅस बंद करून घेऊ। एक वाफ याला आली। आता आपण हे पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया। आता एखाद्या भांड्याच्या किंवा पेल्याच्या बुडाला थोडंसं तेलाचा हात लावून ही उकड आपल्याला गरम आहे तोपर्यंतच अशी मळून घ्यायची आहे। ही उकड नीट मळणं गरजेचं आहे। उकड नीट मळली नाही की पारी नीट होत नाही। आता या उकड बद्दल देखील तुम्हाला एक टिप सांगते। कधी कधी तांदळाच्या प्रकारावर देखील पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होतं, त्यामुळे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई उकड खूप कोरडी झाली किंवा उकड सैलसर झाली। असं झालं असेल, उकड जर खूप कोरडी झाली असेल तर थोडासा कोमट पाण्याचा हात लावून ती मळून घ्या। कोमट पाणी वापरा आणि जर जास्त सैलसर वाटत असेल तर त्यामध्ये कोरडं तांदळाचं पीठ घालून नीट मळून घ्या। हे बघा, आता ही उकड थोडी कोमट झाली की आपण हातानेच ही मस्त मळून घेऊया। उकड मळताना घाई करू नका, अगदी 5 ते 7 मिनिट सतत ही मळून घ्या। बघा किती सॉफ्ट ही उकड झाली आहे। आता ही उकड नीट मळल्या गेली की नाही ह्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला सांगते। थोडा उकळचा गोळा हातावर घ्या, तो दोन्ही हातामध्ये असा घोळवून घ्या आणि दाबून बघा। ह्या प्रकारे दाबून बघा। कडेनी जर कापली चिरली नाही म्हणजे उकड नीट मळल्या गेली, उकड कोरडी देखील नाही। हे बघा, सहज ही पसरते आहे। ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे। आता आपण मोदक वळून घेऊया। याआधी मी तुम्हाला हातवळणीचे मोदक बनवून दाखवले आहे, म्हणजे हातावर पारी करून मोदक कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ दाखवला आहे। आता झटपट आपल्याला जर मोदक बनवायचे असतील, जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर प्रोफेशनल जे लोक आहेत ते कशा पद्धतीने बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आहे। हे बघा, इथे मी पुरी प्रेस मशीन घेतला आहे आणि ही प्लास्टिकची पिशवी घेतली आहे। या प्लास्टिकच्या शीटला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला। आता आपल्याला उकड घ्यायची आहे। हातामध्ये जरा घोळवून घेऊया आणि ही उकड यावर ठेवू। उकड मधोमध ठेवा आणि हे बंद करून द्या। बघा, या प्रकारची पारी तयार झाली आहे। आता मोदक भरून घेऊ। हे जे बोट आहे हे आपल्याला आत ठेवायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनी या प्रकारे हे दाबायचं आहे। हातावर पारी केलेली कधीही उत्तम, पण नसेल तर पटापट तुम्ही या प्रकारे देखील करू शकता। आवश्यकता असेल तर बोटाला थोडंसं कोरडं तांदळाचं पीठ लावा। या प्रकारे मोदकाचं सारण भरूया। आणि हळूच आता आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। हातावर पारी करायला खूप वेळ लागतो, या प्रकारे जर केली तर अगदी पटकन ही पारी होते।
थोडा क्लॉकवाईज आणि थोडा अँटी क्लॉकवाईज मोदकाला फिरवा, म्हणजे याच्या ज्या कळ्या आहेत त्या खूप मस्त येतात. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि ह्याचं नाक आपल्याला छान काढायचं आहे. अगदी टोकदार नाक मोदकाला काढून घ्या. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या कळ्या आपल्याला थोड्याशा सरळ करून घ्यायच्या आहे, म्हणजे मोदक अधिक सुबक दिसतो. अगदी वरचे वर आपल्याला चमच्याच्या ह्या मागच्या भागाने असं हे दुरुस्त करून घ्यायचं आहे. बघा किती सुबक सुंदर हा मोदक तयार झाला आहे. हे बघा सर्व मोदक वळून झाले. दिलेल्या साहित्यामध्ये मोठ्या आकाराचे साधारण 7 मोदक झाले आहे. आता आपण मोदक वाफवून घेऊ. त्यासाठी मोदक पात्रामध्ये किंवा अशा इडली पात्रामध्ये किंवा चाळणीमध्ये आपल्याला हे कापड अंथरून घ्यायचं आहे. पातळ असा सुती कापड पाण्याने ओला करून मी अंथरून घेतला. किंवा तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही हळदीची पानं किंवा केळीची पानं देखील मोदक वाफवताना खाली घालू शकतात. त्याचा अरोमा खूप छान येतो मोदकांना. आता सर्वात महत्वाची ट्रिक, मोदक वाफवताना फुटू नये म्हणून आपल्याला ते या प्रकारे पाण्याने ओले करून मगच वाफवायला ठेवायचे आहे. आपल्याला मोदक वळायला वेळ लागतो, तोपर्यंत हे मोदक कोरडे होतात आणि हे कोरडे झाले की ते फुटतात. म्हणून असे थोडे थोडे पाण्याने ओले करून ठेवा. आता आवडत असेल तर यावर थोडीशी केशर आपण लावूया मोदक वाफवताना. आता यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेऊ. हे बघा मोदक अगदी मस्त वाफवून झाले आहे. आता हे मोदक आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता एकही मोदक हा फुटला नाही. अगदी सुबक असे हे मोदक झाले आहे, गरमागरम आणि लुसलुशीत. मोजून बरोबर 10 मिनिटांसाठीच मोदक वाफवा. जास्त वाफवले की देखील हे मोदक कोरडे होऊन जातात. गरमागरम चविष्ट खूप मऊ आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हे मोदक किती सॉफ्ट झाले आहे. आता एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा खूप लुसलुशीत असे हे झाले आहे. या प्रकारे मोदक तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.